या व्हिडिओमध्ये आपण चिन्ह संकेतांबद्दल जाणून घेऊया. मुळात आपण मोजमापांना धन आणि ऋण चिन्ह देण्यासाठी जे नियम वापरणार आहोत त्यावर आपण चर्चा करणार आहोत. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील, जसं की आपण कोणत्या मोजमापांबद्दल बोलतोय, किंवा आपण अचानक इथे चिन्ह का वापरतोय आणि आपण त्यांचा वापर कुठे करणार आहोत. तर आपण असं करूया की आधी आपण हे नियम काय आहेत ते पाहूया, त्यानंतर आपण काही उदाहरणं पाहूया, आणि मग मला आशा आहे की आपण यावर का चर्चा करत आहोत आणि त्याचा उपयोग कुठे होणार आहे हे तुम्हाला समजेल. सुरुवात करण्यापूर्वी आणखी एक गोष्ट. जरी या व्हिडिओमध्ये आपण फक्त आरशांबद्दल बोलणार असलो तरी तुम्ही भिंगांचा अभ्यास करताना हा व्हिडिओ पाहत असाल तर हेच नियम भिंगांसाठीही लागू होतील. मला फक्त हे स्पष्ट करायचं होतं, आणि जर तुम्ही भिंगांचा अभ्यास करत नसाल किंवा अजून त्यांचा अभ्यास केला नसेल तर काळजी करू नका. चला तर मग नियमांपासून सुरुवात करूया. आणि हे नियम समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपल्याकडे एक अंतर्गोल आरसा आहे, आणि त्याला अंतर्गोल आरसा असं म्हणतात कारण त्याचा परावर्तक पृष्ठभाग आतल्या बाजूनी वक्र असतो. तर आता नियम काय आहेत? पहिला नियम आहे की सर्व अंतरं ध्रुवापासून मोजली जातात. आता ध्रुव म्हणजे काय ते आपण पाहूया. ध्रुव हा या आरशाचा मध्यबिंदू असतो. आता जेव्हा मी सर्व अंतरं म्हणतो तेव्हा खऱ्या अर्थाने तिथे फक्त तीनच अंतरं असतात. एक म्हणजे नाभीय अंतर, म्हणजेच नाभी किंवा फोकस किती दूर आहे. त्यानंतर वस्तूचं अंतर, म्हणजेच वस्तू किती दूर ठेवलेली आहे. आणि प्रतिमेचं अंतर, म्हणजेच इमेज डिस्टन्स, म्हणजे प्रतिमा किती अंतरावर तयार झालेली आहे. हे तिन्ही अंतरं नेहमी आरशाच्या ध्रुवापासून मोजली जातात. हा पहिला नियम आहे. आता दुसरा नियम असा आहे की जेव्हा तुम्ही ही अंतरं मोजता तेव्हा ही अंतरं एकतर आरशाच्या समोर मोजली जाऊ शकतात किंवा ती आरशाच्या मागे मोजली जाऊ शकतात. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर प्रतिमांचा विचार करू. काही वेळा प्रतिमा आरशाच्या समोर तयार होतात, आणि तुम्ही पाहिलं असेल की काही वेळा त्या आरशाच्या मागेही तयार होऊ शकतात. त्यामुळे या दोन अंतरांमधला फरक ओळखण्यासाठी आपण यापैकी एका मोजमापाला धन म्हणणार आहोत आणि दुसऱ्या मोजमापाला ऋण म्हणणार आहोत. तर दुसरा नियम म्हणजे कोणत्या अंतराला आपण धन म्हणायचं हे ठरवणं. ठीक आहे, तर हे इथे लिहून घेऊ. नियम असा आहे की आपण नेहमी आपाती किरणांची दिशा धन मानतो. आपाती किरणांची दिशा नेहमी धन म्हणून निवडली जाते. तर याचा अर्थ काय होतो? आपण पुन्हा आपल्या उदाहरणाकडे वळूया. इथे लक्ष द्या की ही परावर्तक बाजू असल्यामुळे आपाती प्रकाश किरण नेहमी उजवीकडे जातील. कारण जर तुम्ही इथे एखादी वस्तू ठेवली तर आपाती किरण कुठे असतील ते पहा. जर तुम्ही कोणताही आपाती किरण काढला तर तो नेहमी उजवीकडे जाणारा असेल. आणि आपाती किरणांची दिशा धन असल्यामुळे या उदाहरणात उजवी बाजू धन असेल. आणि उजवी बाजू म्हणजेच काय, तर ध्रुवाच्या उजवीकडली बाजू. कारण सर्व मोजमापं ध्रुवापासून केली जातात. त्यामुळे या विशिष्ट उदाहरणात ध्रुवाच्या उजवीकडे असणारे कोणतेही अंतर हे धन मोजमाप असेल, आणि ध्रुवाच्या डावीकडे मोजले जाणारे कोणतेही अंतर हे ऋण मोजमाप असेल. चला एक उदाहरण घेऊया. समजा या आरशाचं नाभी अंतर 2 सेंटीमीटर दिलंय. सर्व मोजमाप सेंटीमीटरमध्ये आहे असं समजूया. ध्रुवापासून 3.5 सेंटीमीटर अंतरावर एक वस्तू ठेवली आहे, आणि समजा किरणाकृती काढल्यावर आपल्याला समजतं की प्रतिमा ध्रुवापासून 5 सेंटीमीटर अंतरावर तयार झालेली आहे. ही संख्या अचूक नसेलही, पण फक्त एक उदाहरण म्हणून पाहूया. आता आपण त्यांना चिन्ह देऊ. वस्तूच्या अंतरापासून सुरुवात करूया. इथे वस्तू ऋण बाजूला आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे हे वस्तूचं अंतर ऋण असेल. त्याचप्रमाणे नाभीकडे बघा. नाभी ध्रुवाच्या ऋण बाजूला आहे, त्यामुळे हे नाभी अंतर ऋण असेल. आणि मग प्रतिमेकडे बघा. प्रतिमा देखील ऋण बाजूला आहे, त्यामुळे इथे प्रतिमेचं अंतर ऋण असेल. ठीक आहे, आपण आणखी एक उदाहरण घेऊया. आणि जर तुम्ही व्हिडिओ इथे थांबवलात आणि हे स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केलात तर खूप छान होईल. तर व्हिडिओ थांबवा आणि या तिन्ही अंतरांना चिन्ह देण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, आपाती किरणांची दिशा नेहमी धन मानली जाते. चला तर मग पाहूया. आपाती किरणांची दिशा धन घेतली आहे. इथे ही परावर्तक बाजू आहे आणि आपली वस्तू इथे आहे, त्यामुळे आपाती किरण डावीकडे असतील. म्हणून जर तुम्ही ध्रुवापासून सुरुवात केली तर यावेळी डावीकडील सर्व मोजमापं धन मानली जातील. हे तुम्हाला समजलं का? कारण आपले आपाती किरण डावीकडे जात आहेत, आणि आता उजवीकडील सर्व मोजमापं ऋण असतील. त्यामुळे वस्तू ऋण बाजूला असल्याने तिला चिन्ह ऋण मिळेल.
तुम्हाला दिसेल की नाभीय अंतर धन बाजूला आहे. नाभी धन बाजूला आहे. त्यामुळे हे नाभीय अंतर धन आहे. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही प्रतिमेकडे बघितलं तर ती धन बाजूला आहे. त्यामुळे ते प्रतिमेचं अंतर धन असेल. आता आणखी एक नियम आहे आणि तो नियम उंचीशी संबंधित आहे. काही वेळा जेव्हा तुम्ही वस्तू आणि प्रतिमांचा विचार करता तेव्हा उंची मुख्य अक्षाच्या वर असते आणि काही वेळा उंची मुख्य अक्षाच्या खाली असते. इथेही आपण यांच्यात फरक करणार आहोत. आपण त्यापैकी एकाला धन म्हणणार आहोत आणि दुसऱ्याला ऋण. तर इथे आपण जो नियम पाळणार आहोत तो असा आहे की मुख्य अक्षाच्या वरच्या दिशेला किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर वरची दिशा धन असते. समजलं? त्यामुळे जर कोणतीही उंची मुख्य अक्षाच्या वर असेल तर आपण तिला धन उंची म्हणू आणि जर कोणतीही उंची मुख्य अक्षाच्या खाली असेल तर आपण तिला ऋण उंची म्हणू. समजा आपल्या या वस्तूची उंची माहीत नसेल. समजूया की या वस्तूची उंची 5 सेंटीमीटर होती. तर ती एक धन उंची असेल. ठीक आहे. आणि या प्रतिमेची उंची जी काही असेल ती एक ऋण उंची असेल. मला खात्री आहे की तुम्हाला हे समजलं असेल. वस्तूची उंची मुख्य अक्षाच्या वर असल्याने ती एक धन उंची असेल आणि ती उंची कितीही असो. आणि प्रतिमेकडे बघा. पुन्हा उंची मुख्य अक्षाच्या वर आहे. त्यामुळे ही सुद्धा एक धन उंची असेल. चिन्ह संकेतांबद्दल एवढेच नियम आहेत. तर आपले 3 नियम आहेत. सर्व अंतरं ध्रुवापासून मोजली जातात. त्यानंतर तुम्ही ध्रुवापासून सुरुवात करता आणि आपाती किरणांच्या दिशेने जाता जी धन मानली जाते. आणि जेव्हा उंचीचा विचार केला जातो तेव्हा मुख्य अक्षाच्या वरील कोणतीही उंची धन मानली जाते. आपण पाळत असलेल्या या विशिष्ट नियमाला एक नाव दिलेलं आहे. त्याला कार्टेशियन चिन्ह संकेत असं म्हणतात. कार्टेशियन चिन्हे. आणि कार्टेशियन हा शब्द तुम्हाला आलेखाची आठवण करून देईल. यामागील कारण असं आहे की आपण आलेखामध्ये देखील हेच करतो. बरोबर ना? आलेखामध्ये आपण आरंभ बिंदूपासून सुरुवात करतो आणि आपण साधारणपणे उजवी बाजू धन, डावी बाजू ऋण, वरची बाजू धन आणि खालची बाजू ऋण मानतो. मुळात आपण इथेही तेच करत आहोत. आपण ध्रुवाला आरंभ बिंदू मानतो कारण आपण सर्व अंतर ध्रुवापासून मोजत आहोत. आणि उजवी बाजू धन निवडण्याऐवजी फक्त एवढाच फरक आहे की तुम्ही आपाती किरणांची दिशा धन निवडत आहात. एवढंच. पण बाकी सर्व काही आलेखासारखंच आहे. म्हणून याला कार्टेशियन चिन्ह असं म्हणतात. आता एक छोटीशी गोष्ट अशी आहे की काही पाठ्यपुस्तकांमध्ये हे थोडं वेगळ्या प्रकारे पाळलं जातं. हे जवळजवळ सारखंच आहे. त्यामुळे तो जो एकमेव फरक करतात तो असा की आकृत्या काढताना ते नेहमी हे लक्षात ठेवतात की आपाती किरणांची दिशा उजवीकडे असेल. ठीक आहे. ते नेहमी याची खात्री करतील. मग आपोआपच उजवी बाजू नेहमी धन असेल. उदाहरणार्थ ते कधीही असं चित्र न काढण्याचा सल्ला देतील कारण इथे आपाती किरणांची दिशा डावीकडे आहे. तुमची वस्तू नेहमी आरशाच्या डाव्या बाजूला राहील याची खात्री करण्याचा सल्ला ते नेहमी देतात. त्यामुळे आपल्याला ही संपूर्ण प्रतिमा उलटी करावी लागेल. तर मुळात त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही नेहमी अशा प्रकारे आकृती काढा की आपाती किरणांची दिशा उजवीकडे असेल. आणि मग आपण नेहमीच उजवी बाजू धन मानू शकतो. जे आपण सहसा कोणत्याही आलेखामध्ये करतो. त्यामुळे हे आलेखीय प्रणालीशी अधिक सुसंगत आहे. आता तुम्ही अर्थातच ते पाळू शकता. पण मला साधारणपणे हे लक्षात ठेवायला आवडतं की तुम्हाला जशी हवी तशी आकृती काढा. फक्त आपाती किरणांची दिशा धन घ्या. तर तुम्ही यापैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करू शकता. दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. तर आता आपण शेवटच्या एका गोष्टीबद्दल बोलूया. आपण चिन्हांचा विचारच का करतो? आणि त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. जिथे आपण हे पूर्वी केलेलं आहे की गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली खाली पडणाऱ्या वस्तूंचं तुम्हाला आठवत असेल की जेव्हा वस्तू गुरुत्वाकर्षणाखाली पडत असते तेव्हा साधारणपणे जेव्हा एखादी वस्तू खाली पडत असते तेव्हा आपण तिचा वेग ऋण आहे असं मानतो आणि जेव्हा ती वर जात असते तेव्हा तिचा वेग धन आहे असं मानतो. जर आपण त्या चिन्हाचा वापर केला नसता तर आपल्याला शब्दांमध्ये सांगावं लागलं असतं की वेग खालच्या दिशेने आहे किंवा वेग वरच्या दिशेने आहे. पण आपल्याला ते आवडत नाही. आपल्याला शब्दांचा वापर कमीत कमी करायचा आहे आणि शक्य तितका गणिताचा वापर करायचा आहे. त्यामुळे चिन्ह आपल्याला गणितीय पद्धतीने सांगतात की चेंडू कोणत्या दिशेने प्रवास करतोय. आणि इथेही तीच संकल्पना आहे. चिन्हांशिवाय आपल्याला स्पष्टपणे सांगावं लागेल की आपण अंतर्गोल आरशाचा किंवा बहिर्गोल आरशाचा विचार करत आहोत किंवा प्रतिमा आरशाच्या समोर आहे किंवा आरशाच्या मागे आहे. पण चिन्हांमुळे या गोष्टी गणितीय पद्धतीने होतात. उदाहरणार्थ जर मी फक्त ऋण नाभी अंतर असं म्हटलं तर त्याचा अर्थ आपोआपच अंतर्गोल आरसा असा होतो. धन नाभीय अंतर म्हणजे बहिर्गोल आरसा. जर मी म्हटलं की वस्तूचं किंवा
समजा प्रतिमेचं अंतर ऋण आहे तर याचा अर्थ ती आरशाच्या समोर आहे. जर ती धन असेल तर त्याचा अर्थ आपोआपच ती आरशाच्या मागे आहे असा होतो. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही ज्या दिशांना गणितीय पद्धतीने मोजमाप करत आहात त्यांच्यातील फरक ओळखण्यासाठी चिन्ह आपल्याला मदत करतात.